आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील बंद पडलेल्या वसाका कारखान्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे एक आरोपी रंगेहात पकडण्यात आलाय, तर त्याचे 2 साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार विठेवाडी येथील वसाका कारखाना सन 2023 पासून बंद आहे। कारखान्याभोवती असलेल्या संरक्षक भिंती अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असल्यानं कारखान्यात अनधिकृतरित्या प्रवेश करणं सोपं झालंय। याच परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी कारखान्यात चोरी करण्याचा प्रयत्न केला। दिनांक 29 मे रोजी रात्री सुरक्षा रक्षक नेहमीप्रमाणे कारखाना परिसरात गस्त घालत होते। रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास पॉवर हाऊस विभागाकडून लोखंडी वस्तू हलवल्याचा आवाज आल्यानं त्यांना संशय आला। त्यांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली असता 3 इसम कारखान्यातील इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीन घेऊन जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। सुरक्षा रक्षकांना पाहताच 3ही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी धाडस दाखवत त्यांचा पाठलाग केला आणि एका संशयितास पकडण्यात यश मिळवले। पकडलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्यानं आपलं नाव किशोर भाऊसाहेब पवार, राहणार लोहनेर, तालुका देवळा असं सांगितले। तसेच त्याच्या साथीदारांची नावं गणेश साहेबराव गांगुर्डे आणि सागर दादाजी पवार अशी असल्याची माहिती दिली। घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कारखान्याची सविस्तर पाहणी करण्यात आली। यावेळी कारखान्यातील सुमारे 25,000 रुपये किमतीचे इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीन चोरीस गेल्याचं आढळून आले। या प्रकरणी सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर भाऊसाहेब पवार, गणेश साहेबराव गांगुर्डे आणि सागर दादाजी पवार यांच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान पकडलेल्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार झालेल्या 2 आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे करत आहेत।